नमस्कार, मी संदीप देसाई. जगाच्या पाठीवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. वेगवान. इंग्लंडमध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊन सध्याच्या नियमांपेक्षा अजून कठोर नियम लागू करण्याची सरकारची मनस्थिती नाहीये, अशी माहिती इंग्लंडचे लसीकरण मंत्री मादिम जाहवी यांनी दिली आहे. मात्र नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर कठोर निर्बंध लादल्याशिवाय सरकारसमोर पर्याय नसेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. ब्रिटनमधील कोरोना केअर सेंटरमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता व्यक्त करण्यात येते, कारण आता पुन्हा ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते. इंग्लंडने आतापर्यंत फायझर, बायोएटिक आणि ऑक्सफर्डची लस असलेल्या सुमारे 15 लाख लोकांना लसीकरण केलेलं आहे. इंग्लंडमध्ये मोठ्या वेगात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. देशभरामध्ये मोठी 7 लसीकरण केंद्र उघडण्यात आली आहेत. त्यानंतर वयोवृद्ध नागरिकांना लसीकरणाची मोहीम सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. इंग्लंडमध्ये 6 लाखांपेक्षा अधिक नागरिक हे 80 वर्षांच्या वरचे आहेत. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका देशांनंतर जपानमध्ये कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळलेला आहे. ब्राझीलहून परतलेल्या 4 जणांमध्ये हा स्ट्रेन सापडलाय. ब्राझीलच्या अमेझॉन राज्यातून हे चौघे टोकियोला परतले होते. ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेन सारखाचा स्ट्रेन अधिक संक्रमक आहे. या चौघांमध्ये आढळलेला स्ट्रेन ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या स्ट्रेन सारखाच आहे. सध्या सुरू असलेले लसीकरण हा विषाणू निष्प्रभ करण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणं मोठं आव्हान असणार आहे. भारतात तयार झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची चीननं प्रशंसा केली आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये तयार झालेली लस गुणवत्तेच्या बाबतीमध्ये उत्तम असल्याचं चीननं म्हटलंय. चीन कम्युनिस्ट पार्टीच्या ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित एका लेखात चीनच्या विशेष तज्ज्ञांनी हे मत व्यक्त केले. भारतीय लसीचं संशोधन आणि निर्मिती क्षमतेतही अव्वल असल्याचं चीननं म्हटलंय. जगभरात कोरोना संक्रमितांचा आकडा 9,06,89,748 कोटींवर पोहोचलेला आहे. आतापर्यंत 19 लाखांच्या वर कोरोना संक्रमितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये दिलाशाची बाब म्हणजे जगभरामध्ये कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 6,48,00,000 वर आहे. त्याचबरोबर 2,39,35,269 कोरोना संक्रमितांवर उपचार सुरू आहेत. कोरोना संक्रमितांच्या यादीत अजूनही अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. मेक्सिकोने नव्याने कोरोना संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णसंख्येची नोंद केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये इथे एकूण 16,105 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1,135 जणांचा मृत्यू झालाय. मेक्सिको शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची मागणी वाढलेली आहे. तर ज्यांना कोरोना नाही आहे पण इतर आजारांमुळे त्यांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांच्या नातेवाईकांकडून ऑक्सिजनसाठी कसरत करावी लागते आहे, कारण कोरोनामुळे ऑक्सिजन सुविधेच्या किमतीही वाढलेल्या आहेत. इस्रायलने रविवारी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलच्या वेगाने लसीकरणाची मोहीम देशात राबवत आहे. त्यावरून लसीकरण मोहीम राबवणारा इस्रायल हा जगातला सर्वात आघाडीचा देश म्हणून ओळखला जातोय. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या 3ऱ्या लॉकडाऊन अंतर्गत शाळा, हॉटेल, मॉल्स आणि व्यवसाय बंद ठेवण्यात आले, ज्या अंतर्गत संसर्ग रोखण्यात मदत होती आहे. देशातल्या एकूण लोकसंख्येपैकी 20% नागरिकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये 80पेक्षा अधिक ज्यांचं वय आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. तर फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुमारे 15 दशलक्ष कोरोना प्रतिबंधक लस देण्याचं लक्ष्य असल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. लसीकरणाचा हा टप्पा पूर्ण करण्यासाठी ब्रिटनने आपल्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाची उभारणी केली आहे. लसीकरणाचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आठवड्यामध्ये इंग्लंडमध्ये जवळपास 600,000पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. रविवारी झेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग इथं सुमारे 3,000 लोकांनी रस्त्यावर उतरून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत त्या विरोधात आंदोलन केलं. कोरोना रुग्ण वाढू लागल्यानं सरकारने बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल या गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल बंद करण्याच्या निर्णयामुळे आर्थिक फटका बसणार आहे. मात्र हा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेणं महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधान आंद्रेस बॅबिस यांनी म्हटलेलं आहे. लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा इस्रायलमध्ये पार पडतोय. लसीकरणाची मोहीम इथे वेगाने सुरू असतानाच फायझर, बायोटेक कोरोना प्रतिबंधक लसीचे डोसही देशात दाखल झालेले आहेत. तर यावेळेला लसीचे हे डोस देशात दाखल होतात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि आरोग्यमंत्री युली यांनी रविवारी बेन गुरियन विमानतळावर एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी बोलताना हा इस्रायलसाठी मोठा दिवस असल्याचं नेत्यानाहू म्हणाले. देशाच्या लोकसंख्येपैकी 20% नागरिकांना इथे लस देण्यात आली आहे आणि मार्चच्या अखेरीस इस्रायलने सर्व ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्याच्या दृष्टीनं लसीचे डोस तयार ठेवले आहेत.
पोप फ्रान्सिस यांनी एका इटालियन प्रसारकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलंय की व्हॅटिकनने पुढील आठवड्यामध्ये लसीकरण कार्यक्रम सुरू केल्यावर कोविड-19 लस घेण्यासाठी त्यांना नियुक्त करण्यात आलं आहे। RTI मीडिया सेटला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येकाने या लसीकडे नैतिक पर्याय म्हणून पाहायला हवं, कारण आपण आपलं आरोग्य, आयुष्य आणि इतरांच्या आयुष्यासह खेळत आहोत। ज्यांना ही लस आत्मघातकी वाटते त्यांनी या लसीला नाकारलं आहे, त्यांना उद्देशून ते म्हणत होते। कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या लंडनच्या एका जोडप्यानं त्यांना सहन करावा लागणारा वेदनादायी अनुभव सांगितलाय। नईम शेख आणि त्याची पत्नी आयेशा पूर्व लंडनच्या दाट लोकवस्तीच्या वांशिकदृष्ट्या विविध क्षेत्रातील आणि शहरातील सर्वात वंचित असलेल्या न्यूहॅम इथं राहतात। या विषाणूचा तीव्र ताण त्यांना बसलेला आहे। ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्यानंतर 5 दिवसांनी नईमच्या 82 वर्षीय वडिलांचं एप्रिलमध्ये निधन झालं। अर्जेंटिनामधील सर्वाधिक लोकप्रिय समर रिसॉर्ट मार डेल प्लाटाचे बार आणि रेस्टॉरंट्स कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अंशतः बंद राहणार आहेत। पहाटे 1 ते 6 वाजेपर्यंत स्थानिकांना मित्रांसह एकत्र येण्याची सवय असते, तेव्हा खास करून बार आणि रेस्टॉरंट बंद असतील। अर्जेंटिना सरकार समुद्र किनाऱ्यांवरच्या ठिकाणी एकत्र येण्याला देखील मज्जाव करते, मात्र तरी देखील देशातील विविध भागात शनिवार, रविवार या सगळ्या दिवसांमध्ये छुप्या पद्धतीने उत्सव साजरे होत आहेत। इंडोनेशियाच्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष मोठ्या प्रमाणावर केलेल्या शोधकार्यामुळे सापडलेत, मात्र सोमवारपर्यंत शोध मोहीम राबवल्यानंतरही जिवंत प्रवासी आढळून आले नाहीये, त्यामुळे बचाव कार्य थांबवण्यात आलंय। तर दुसरीकडे श्रीविजय एअर जेट कोसळलेल्या जावा बेटाच्या आसपास बचाव पथकाला मानवी अवशेष सुद्धा सापडले, त्यामुळे कोणी प्रवासी जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। या विमानातून 62 प्रवासी प्रवास करत होते। जकार्तामधून उड्डाण केल्यानंतर अवघ्या 7 मिनिटांनंतर हे विमान संपर्काच्या बाहेर गेलं, त्यानंतर एकच खळबळ उडाली होती। इंडोनेशियाच्या नौदलानं राबवलेल्या मोहिमेत एकही प्रवासी जिवंत आढळलेला नाहीये। समुद्राच्या तळाशी काही विमानाचे अवशेष आढळून आलेत, याचा एक व्हिडिओ नौदलानं जारी केलाय। इंडोनेशियामध्ये रविवारी डायव्हर्सना दुर्घटनाग्रस्त विमानाचे काही अवशेष सापडलेत, यावरून दुर्घटनेचा तपास केला जातोय। हे विमान कशामुळे कोसळले याचं कारण अजूनही कळू शकलेलं नाहीये। दुर्घटनेमध्ये कोणीही वाचण्याची शक्यता कमी आहे। दुपारी 2:36 या विमानानं उड्डाण केलं। ठरलेल्या वेळेच्या 1 तास उशिरा या विमानानं उड्डाण केलं। वाहतूक मंत्री बुडी कार्या सुमाडी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांचे नातेवाईक पोटियानाच्या सुपाडिओ विमानतळावर जमले। आपल्या नातेवाईकांविषयी काही माहिती मिळते का याची ते विचारणा करत होते। टेक ऑफ नंतर लगेचच या विमानाचा अपघात झाला। विमान दुर्घटनाग्रस्त झालं तेव्हा स्फोटासारखा आवाज झाला होता, अशी माहिती द्वीप समूहाचा भाग असलेल्या लांकांग आणि लाकी बेटावरच्या मच्छीमारांनी दिली आहे। दुर्घटनेआधी वैमानिकानं विमान 29,000 फुटांवर जाण्यासंबंधी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला होता। दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषांबरोबरच प्रवाशांचं काही सामानही सापडलं। इंडोनेशियातल्या विविध तपास यंत्रणा शोध मोहिमेत सहभागी झाल्यात। सोएकार्नो हाटा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पोनाग शहराकडे जाण्यासाठी या विमानानं उड्डाण केलं होतं। यामध्ये 56 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्सचा समावेश होता। शोध आणि बचाव कार्य करणाऱ्या पथकांना ब्लॅक बॉक्स सापडलाय, ते या दुर्घटनाग्रस्त विमानाचं असण्याची शक्यता आहे। या ब्लॅक बॉक्समधून मिळालेल्या सिग्नलचं संशोधन केलं जात असल्याची माहिती लष्कर प्रमुख हादी तिहाजांतो यांनी दिली आहे। विमानाचे काही अवशेष समुद्रात 23 मीटर खोल सापडलेले आहेत। इंडोनेशियाच्या सरकारच्या वाहतूक विभागानं या शोध कार्यासाठी 8 जहाजं आणि 4 हेलिकॉप्टर तैनात केली आहेत। यासाठी लष्कराच्या 50 डायव्हर्सची मदत घेतली जाते। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं तैवानबरोबरच्या राजनीतिक देवाणघेवाणीवरील निर्बंध हटवले। तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांनी अमेरिकेच्या या निर्णयाचं स्वागत केलं। या निर्णयामुळे तैवान अमेरिका संबंध दृढ होतील असा विश्वास जोसेफ वू यांनी व्यक्त केला। दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांनी सोमवारी सगळ्या दक्षिण कोरियन नागरिकांना विनामूल्य लसीकरणाचं आश्वासन दिलंय। नवीन वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्राला संबोधित करताना मून यांनी ही घोषणा केली आहे। ते म्हणाले की पुढच्या महिन्यापासून प्राथमिकतेच्या निकषानुसार नागरिकांना लस दिली जाईल। त्यांनी हेही स्पष्ट केलं की दक्षिण कोरिया जो बायडेन यांच्या सहकार्यानं अमेरिकेशी संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करेल। यमनमधील इराण समर्थित
हौथी बंडखोरांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पॉम्पिओ यांनी ही घोषणा केली आहे। पॉम्पिओ यांच्या या निर्णयानंतर इराणने टीका केली। अमेरिकेचा हा निर्णय वैफल्यातून आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। अमेरिकेच्या संरक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओनुसार नॅशनल गार्डचे सैन्य वॉशिंग्टन डीसी इथं दाखल झालेले आहेत। विभागाचं म्हणणं आहे की नॅशनल गार्डचे सैनिक आणि अनेक राज्यातील हवाई दलांना वॉशिंग्टन डीसी अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी पाठवण्यात आलंय, कारण 20 जानेवारीला नवनियुक्त जो बायडेन यांचा शपथविधी सोहळा होणार आहे। अफगाणिस्तानाच्या राजधानीमध्ये रविवारी रस्त्याच्या कडेला बॉम्बचा स्फोट झाला। यामध्ये एका वाहनातले 3 लोक ठार झाले। तालिबान्यांशी शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारी वार्ताहर कतारमध्ये असतानाच हा बॉम्बस्फोट झालेला आहे। गृह मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक आर्यन यांनी सांगितले की मंत्रालयाच्या सार्वजनिक संरक्षण दलाचा प्रवक्ता हा हल्ल्यामध्ये ठार झाला आहे। तिघांपैकी एक होता। एक अन्य व्यक्ती जखमी झाल्याचे ते म्हणाले। हल्ल्याची कोणीही ताबडतोब जबाबदारी स्वीकारलेली नाहीये। किर्गिस्तानमधील मतदारांनी रविवारी झालेल्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आणि भावी राष्ट्रपतींची ताकदच एक प्रकारे दाखवून दिली। ऑक्टोबरमध्ये आधीच्या अध्यक्षांना पायउतार व्हावं लागलं होतं। माजी सोव्हिएत मध्य आशियाई देश संसदीय निवडणुकीनंतर गोंधळाच्या वातावरणात बुडाला, ज्याला सरकार समर्थक पक्षांनी बहिष्कृत केलं। विरोधी समर्थकांनी अधिकाऱ्यांवर मतदानाचा बडगा उगारला आणि अध्यक्ष सोरोनबाई जीनबेकोव यांना 15 ऑक्टोबरला राजीनामा द्यावा लागला। निदर्शकांनी तुरुंगातून सुटका केलेल्या आणि त्यानंतर जीनबेकोव यांना पदावरून हटवण्याच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या 52 वर्षीय सादिर झापरोव यांना अध्यक्षपदासाठी अपेक्षा आहे। किर्गिस्तानमध्ये रविवारी संध्याकाळी मतदान पार पडलं। यामध्ये झापरोव आघाडीवर आहेत। ऑक्टोबरमध्ये आधीच्या अध्यक्षांच्या हकालपट्टीनंतर मतदान झालं। विरोधी समर्थकांनी अधिकाऱ्यांवर मतदानाचा बडगा उगारल्याचा आरोप केला आणि अध्यक्ष जीनबेकोव यांना 1 ऑक्टोबरला पायउतार होण्यास भाग पाडलं। प्रादेशिक गव्हर्नरच्या अपहरणात सामील झाल्याच्या आरोपाखाली 2017 मध्ये तुरुंगात असलेले झापारोव यांनी जीनबेकोव यांना पदावरून काढून टाकण्याच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं। फिलिपाईन्समध्ये ताल ज्वालामुखी उद्रेकाच्या 1 वर्षानंतरही अनेक कुटुंब बेघरच राहिली आहेत। ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्यानंतर कोरोना महामारीचं संकट या सगळ्यामध्ये नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला। पीडित कुटुंबियांना परत येण्यास सरकारने बंदी घातली आहे, कारण नागरिकांच्या घरांमध्ये अद्यापही धगधगती राख पसरलेली आहे। ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये सोमवारी पहाटे एका घराला लागलेल्या आगीमध्ये 1 महिला आणि 3 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आगीमध्ये मृत्यू झालेलं हे कुटुंब जपानी असल्याची माहिती व्हिक्टोरियाचे वरिष्ठ पोलीस नेव्हिल मेजर यांनी दिली आहे। कुटुंबातील एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अमेरिकेच्या प्रोफेशनल गोल्फर असोसिएशननं मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंध तोडले आहेत। पुढच्या वर्षी होणाऱ्या न्यू जर्सी गोल्फ कोर्स स्पर्धेच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या मतदानानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। अमेरिकेच्या टेक्सास, लुईसियाना आणि मिसिसिपी राज्यांच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे, तर बर्फवृष्टीसोबतच हिमवादळाचाही जोरदार तडाखा बसलाय। टेक्सासच्या दक्षिण भागामध्ये तब्बल 6 इंच बर्फवृष्टी झाली आहे, तर लुईसियाना आणि मिसिसिपीच्या काही भागामध्ये जवळपास 2 ते 4 सेंटीमीटरपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे। चीनच्या ग्राहक किंमत निर्देशांकामध्ये 2020 मध्ये वर्षाकाठी 2.5 ने वाढ झाली आहे। चीनच्या चलनवाढीचं मोजमाप करणारा हा निर्देशांक आहे। सोमवारी चीनकडून अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे ग्राहकांच्या वस्तूंची किंमत 0.2% वाढलेली आहे। ब्रेकडाऊनमध्ये अन्न, पेय, तंबाखू आणि मद्याच्या किमती 1.4% वाढलेल्या आहेत। वॉशिंग्टनमधील चीनी दूतावासाने केलेल्या एका ट्विट संदर्भात चीनने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे। वॉशिंग्टनमधील दूतावासाने केलेल्या एका ट्विटने मुस्लिम अल्पसंख्याक महिलांचा अपमान झाल्याची भावना होती, त्यामुळे वातावरण तापलं होतं। कुटुंब नियोजनाबाबत त्यांनी केलेलं ट्विट वादात सापडलं होतं। चायना मीडिया ग्रुप म्हणजे सीएमजीने नुकत्याच प्रदर्शित केलेल्या माहितीपटात चीनने कोरोना काळात आठवणी, यातना आणि आव्हानांमधून कसं बाहेर पडलो हे दाखवलंय। या माहितीपटाच्या 5व्या भागात शी जिनपिंग यांनी 2005 मध्ये जेव्हा ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या झेजियांग प्रांतीय समितीचे सचिव होते, तेव्हा युझू व्हिलेज आणि त्याचबरोबर इतर शहरांना भेटी दिल्या असल्याचं सुद्धा स्पष्ट केलं आहे। अमेरिकेत रविवारी दुपारी शहीद कॅपिटल पोलीस अधिकारी ब्रायन सिक्विक यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती। ऑफिसर सिक्विक यांचा गुरुवारी कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला। अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी बुधवारी धडक दिली होती, कारण काँग्रेस इलेक्टोरल कॉलेजच्या मतांची
मोजणीकर डेमोक्रॅट जो बिडेन यांनी मजल मारली होती, तिथे झालेल्या गोंधळानंतर सिक्विक आपल्या डिव्हिजन कार्यालयामध्ये परतले आणि तिथेच ते कोसळले असं अधिकृत अहवालामध्ये म्हटलेलं आहे. अमेरिकेच्या कॅपिटलवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निष्ठावान कार्यकर्त्याने जो हल्ला केला त्याच्या चित्रित झालेल्या व्हिडिओमध्ये जो बायडन यांच्या विरोधात झेंडे फडकावल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फुटेजमध्ये इतरत्र मोठा आवाज ऐकू येतोय. एक व्यक्ती विनोदाने नॅन्सी मी घरी आहे म्हणून ओरडत असताना हसणारा एक गट दिसतो आहे. नवीन वर्षात बाजारपेठेतील अपेक्षेप्रमाणे मागणी नसली तरी असलेल्या मागणीला योग्य पद्धतीनं आणि पूर्ण करणं हे मोठं आव्हान आहे. चीनच्या मार्केट रेग्युलेशनच्या राज्य प्रशासनानं प्रमुख झांग योंग यांनी ही माहिती दिली आहे. जगाच्या विकासासाठी त्या देशातील बाजारपेठ एक महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये चैतन्य येणं आवश्यक असल्याचं सुद्धा झांग योंग म्हणालेले आहेत. ब्राझीलच्या राजधानीसह संपूर्ण देशभर पसरलेल्या कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका आधीच बसलेला आहे. त्यातच ब्राझीलमधल्या आगामी वार्षिक कार्निवलचं काय होणार याची लोकांना मोठी उत्सुकता होती. सरकारने प्रत्येक शहरामध्ये फक्त प्रातिनिधिक स्वरूपात साजरा करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर रिओ द जानेरिओमध्ये घराबाहेर पडण्यावर सुद्धा निर्बंध आहे. शिकागोच्या दक्षिण भागामध्ये रविवारी गोळीबाराच्या काही धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत. एकापाठोपाठ झालेल्या या गोळीबाराच्या घटनांनी संपूर्ण शिकागो हादरलंय. 4 तासात घडलेल्या विविध घटनांमध्ये एका व्यक्तीने 3घांना ठार मारलंय. तर याच गोळीबारात 4 जण जखमी झालेले आहेत. एका पार्किंगमध्ये गोळीबारामध्ये झालेल्या एकाचा मृत्यू सुद्धा झालाय. पॅरिस फॅशन वीक होणार का असा संभ्रम देशभरामध्ये निर्माण झाला होता. मात्र हा संभ्रम फ्रेंच फॅशनच्या नियामक मंडळानं संपवलेला. यंदाचा पॅरिस फॅशन वीक प्रेक्षकांविना पार पडला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया जगभरातल्या इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या जीवनाबद्दल बरेच चित्रपट आणि माहितीपट बनवले गेलेत. मात्र MLK FBI मध्ये प्रेक्षकांना पाहता येईल की FBI ने त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी कसे प्रयत्न केले. त्यांना 24 तास नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. त्यावेळेला कसे त्यांच्या आतोनात हाल केले हे बघायला मिळालं. HBO मॅक्सने रविवारी लोकप्रिय HBO मालिका सेक्स अँड द सिटीचा नवं पर्व जाहीर केलंय. कार्यकारी निर्माता मायकेल पॅट्रिक किंग यांनी सांगितलंय की या भागामध्ये सारा जेसिका पार्कर, सिन्थिया निक्सन आणि क्रिस्टिन डेव्हिस हे पूर्वीसारखेच पुन्हा एकत्र दिसतील. तर पॅट्रिक किंग यांच्याशिवाय पार्कर, डेव्हिस आणि निक्सनही कार्यकारी निर्मात्याची धुरा सांभाळतील. डिकिन्सन या गॉथिक नाटकातील कलाकार आणि दिग्दर्शकांनी त्यांच्या 2ऱ्या सीझनच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे 3ऱ्या सीझनसाठी या शोचं नूतनीकरण करण्यात आलंय. ऑस्टिन डिक्सिनची भूमिका साकारणाऱ्या अँड्रिन ब्लेक एन्कोने यांना या माहितीला एकदम बॉम्बस्फोट असं संबोधलं असून असं म्हटलंय की सध्याच्या हंगामानंतर यातील पात्रांसोबत एक कथानक पुढे जाऊ शकतं. इटालियन अलाफमधल्या चर्चमध्ये शनिवारी खिडकीवर दोरी आणि आर्नेस टाकून अग्निशमन दलानं छतावरचं 3.2 फुटांचं थर असलेलं बर्फाची चादर काढून टाकली. त्यामुळे छत कोसळण्याचा धोका होता. सप्पाडाच्या सेंट मार्गारिटा चर्चच्या छतावरचं बर्फ काढून चर्च सुरक्षित करणं आणि कार्निया गावातले रस्ते आणि चौकात घरांसमोर साचलेला बर्फ हटवण्याचं काम अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसमोरचा मोठा टास्क होता. स्पेनमधील अत्यावश्यक सेवेने मध्य स्पेनमधील 500 बर्फाळ रस्ते पूर्ववत केले. तर बर्फामुळे कारमध्ये अडकलेल्या 1500 लोकांना सुखरूप वाचवण्यात आलंय. अगदी अलीकडील माहितीनुसार देशात सर्वात मोठा भयानक हिमवादळाचा तडाखा बसला होता. शुक्रवारी रात्री ते शनिवार दरम्यान 50 सेंटीमीटर पर्यंत हिमवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जगभरातल्या या काही घडामोडींसह जगाच्या पाठीवर मध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.